पाथरवाला बुद्रुकमध्ये जे बोगस कामं सुरू आहेत, काय मत आहे आपलं त्याबद्दल? त्याची चौकशी 2-3 वर्षापासून जवळपास मी चौकशी लावली त्या गोष्टीची. कोणी अधिकारी येत नाहीत, कोणी जात नाहीत. ते चोपडे साहेब आले, ताबडतोब गेले, नुसतं वेळात मोजमाप करून. त्याचा काही अहवाल नाही, अजून काही नाही. जवळपास 2 कोटीचे काम आहेत. 2 कोटीच काम आहेत का? 30-30 लाखाचे 3 सिमेंट रस्ते आहेत आणि 30-30 लाखाचे 3 पांधन रस्ते आहेत. पण चोपडे साहेब ज्यावेळेस मोजमाप करायला आले त्यांच्याकडे काही एंब्या वगैरे काही होते का? काहीच नव्हतं, नुसते कोरे हात नाही. म्हणून आंब्या कुठं ते म्हणजे आंब्या ऑफिसला आहेत. बगर काही डॉक्युमेंट तर त्यांनी कसं मोजलं मग तुम्ही? नेहमी मोजून दिलं नाही, पण ते म्हणले आम्ही आमच्या पद्धतीने बरोबर एस्टिमेटमध्ये देतो तुम्हाला, अहवालमध्ये देतो आम्हाला तुम्हाला. आणि तुम्ही ज्यावेळेस त्यांना खोदून दाखवला रस्ता बोगस आहे, त्यांचं काय मत आलं त्यावर? ते म्हणजे तसं काही नसतं, म्हणजे असं असतं म्हणजे. म्हणजे त्यांचाही पाठिंबा आहे का त्याला? हा, पाठिंबात नाहीत काय माणसं. तर तुम्हाला काय कारण वाटतं? त्यांना जवळपास आम्ही त्याला माझ्याकडे जी लिस्ट आली त्या लिस्टमध्ये एका रस्त्याचे जवळपास 9 लाख रुपये त्यांना एक रस्त्याचे ग्रामपंचायतीने कमिशन दिलेलं आहे. 9 लाख रुपये? 9 लाख म्हणजे 9 लाख रुपये जवळपास एक रस्त्याचे. एक रस्त्याचे 9 लाख? हा. संपूर्ण माझ्याकडे अधिकाऱ्याला दिले का एकाच अधिकाऱ्याला दिले? आता पूर्ण पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला. पूर्ण पंचायत समिती हा, त्याची अधिकाऱ्याला. लिस्ट माझ्याकडे आहे. मी तुम्हाला ते हळूहळू एक करून देऊन टाकेन तुम्हाला लिस्ट. कारण तसे माझ्याकडे पुरावे बी आहेत. हे बोगस रस्ते सुरू आहेत, याचे अजून कुठं कुठं आपण कंप्लेंट केल्यात? मी जिल्हाधिकारी कार्यालयात केलेली, शिवसाहेबाकडे कंप्लेंट केलेली, पंचायत समितीला कंप्लेंट केलेली. तर जिल्हाधिकारीकडून काय मान्य आहे आपल्याला? काहीच नाही. त्यांनी मला 26 जानेवारीला त्यांना आत्महत्याचा इशारा दिला होता. तर त्यांनी असं पत्र दिलं होतं की 3 दिवसात तुम्हाला चौकशी अहवाल येऊन जाईल. पण त्याच्यानंतर काय आलं नाही. मी त्याच्यानंतर डबल एक पत्र दिलं, पण त्याच्यावर बी त्यांचा काही अजून रिस्पॉन्स आलेला नाही काही. तर पुढे काय करणार आपण याच्यावर? काय आता बघू, आणि तर आत्महत्या करून टाकू मग पंचायत शासनात, म्हणजे गटविकास अधिकारी नावाने. आणि गेवराचे गटविकास अधिकारी यांच्याकडून काय म्हणणं आहे आपल्याला या संदर्भात चौकशीच्या? काहीच नाही. ते म्हणजे थांबा होईन, थांबा होईन, थांबा होईन. किती दिवसापासून सुरू आहे? किती वर्षे मी असं? 2023ला 10/9/2023ला पहिला अर्ज दिला. त्याच्यानंतर वारंवार अर्ज दिले आहे त्यांना. सर्व पोहोच आहे आपल्याकडं? माझ्याकडे सर्व पोहोच आहे त्याच्या. आणि त्यांचे जे पत्र आलेत 2-2-3-3 दिवसाचे, 2-2-3-3 दिवसात चौकशी लिहितो, अशा माझ्याकडे 20 पत्र आहेत. सरपंचाकडून आपल्याला शिवीगाळ झाली हे समजलंय, हे खरं आहे का? काल मी फेसबुकच्या माध्यमाने लाईव्ह केलेलं आहे. त्याच्या सरपंचाचं म्हणणं आहे की बाबा तू अर्ज दिलेला अर्ज काढून घे, नसता तू जीवे मारीन. त्यानंतर मी पोलीस स्टेशनला जाऊन तशी कंप्लेंट केलेली आहे. गुन्हा नोंद केलाय का आपला? गुन्हा नोंद झालेला आहे, पण अजून मला त्यांनी FIR दिलेलं नाही.